तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगी ह्या स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू घे. तुझ्या मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिनरजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. शालोम. आजकालच्या ज्या बातम्या आहेत, टी व्हीवर आहेत, वर्तमानपत्रामध्ये आहेत, त्या अक्षरशः जनजीवनाला, मनाला हादरून टाकणाऱ्या आहेत. जवळजवळ असा प्रश्न पडतो की ह्या जगामध्ये काही आता अर्थ राहिलेला आहे की नाही, काही सत्य राहिलेलं आहे की नाही, की लहान मुलांना जे आपण जेवण आणि जे अन्न पुरवतो, जे आपण स्वतः अन्न खातो, तरुणांच्या जीवनामध्ये काय मानसिकता झालेली आहे, कोणत्या प्रकारचे विचार त्यांच्यामध्ये आहेत, कोणत्या प्रकारचे ध्येय त्यांच्या जीवनामध्ये आहेत, की ते सगळे रसातळाला पूर्णतः बुडून गेलेले आहेत, असं कधीकधी मनात आपल्याला वाटतं. पण तुम्हाला नवल वाटेल की जवळजवळ हेच चित्र पवित्र शास्त्र बायबलमध्ये दिलेलं आहे. जे शास्त्र, जी वचनं मी आपणास वाचणार आहे, तुम्हाला तसल्याच प्रकारचं वर्णन जवळजवळ आहे की काय असं आपल्याला प्रश्न पडेल. ह्या ठिकाणी स्तोत्रसंहिता अध्याय 46 वचनं 1 ते 5 मी फक्त वाचतो आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदासिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळायचे नाही. प्रभात होताच देव त्याचे सहाय्य करेल. ही 5 वचनं मोठी चमत्कारिक आहेत. ह्या ठिकाणी अर्थात पहिलं वाक्य जर आपण नंतर घेतलं, उदाहरणार्थ देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, त्याच्यानंतर लगेच मग संकटाच्या बाबतीत ह्या ठिकाणी वाक्य आलेलं आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आणि ती जी संकटाचं जे वर्णन आहे, ते जे भयंकर घडामोडींचं जे वर्णन आहे, मग ते सामाजिक आहे
की पृथ्वीचं आहे, कशाचं आहे, त्याचं ह्या ठिकाणी आपल्याला शब्दांच्याद्वारे समज येऊ शकतं. उदाहरणार्थ दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले. अर्थात ह्या ठिकाणी पृथ्वी म्हटल्यानंतर प्रत्यक्ष हा पृथ्वीचा जो गोळा आहे, गोल आहे, की जो आपल्यामध्ये शाळेच्या वर्गांच्या मध्ये पाहायला मिळतो, शिकवण्यात येतो, तो हा साधारणतः शब्द असा हा अर्थ नाही. ह्या ठिकाणी पृथ्वी म्हणजे हे संपूर्ण जग, ह्या जगातले व्यवहार, ह्या जगातलं राजकारण, ह्या जगातल्या शाळा, दवाखाने आणि समाजरचना आणि लढाया, अन्न, पाणी, वस्त्र आणि जे व्यवहार आहेत ते सगळ्या प्रकारांना आपण जग म्हणू शकतो. ह्या जगात घडणाऱ्या गोष्टी म्हणू शकतो. ह्या ठिकाणी शब्द अर्थात वापरलेला आहे ही पृथ्वी. प्रत्यक्ष पृथ्वीसुद्धा उलथी पालत करण्याची शक्ती देवाजवळ आहे. ह्या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये जास्त करून ह्या जगामध्ये जे व्यवहार घडत आहेत, जी परिस्थिती माणसाने घडवून आणलेली आहे, त्या बाबतीत ह्या ठिकाणी बोलत असला पाहिजे. यास्तव पृथ्वी उलथी पालती झाली. मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण काही काही न्यूज ऐकतो आणि त्या न्यूजचा ज्यावेळेस परिणाम, ज्या घटना घडत आहेत, जी अनिती, लबाडी, फसवेगिरी जी घडते आहे, की जी अक्षरशः आपल्या घरातल्या पाळण्यातल्या बालकाच्या दुधावर होत आहे किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्यावर, तुमच्या खाण्यापिण्याच्यावर होत आहे, की सगळंचं सगळं जे काही आपण खातो, पितो, व्यवहार करतो, नोकऱ्या देतो, नोकऱ्या घेतो, शोधतो, ह्या सगळ्या काही गोष्टींच्या मध्ये दुसरं तिसरं काहीही नसून पर सत्याची उलथा पालट झालेली आहे. सत्य पूर्णपणे नायनाट झालेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, ते सागर तळी बुडाले. पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन ते अशा ठिकाणी गाडलं गेलेलं आहे की ते जवळजवळ आता शोधण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. ह्या जगामध्ये, मग आपल्या जनजीवनामध्ये, व्यवहारामध्ये काहीही कुठेही सत्य नाही आहे, इतकं आपण पूर्णपणे ते गमावून बसलेलो आहे. पण त्यामध्ये सुद्धा मनुष्य जबाबदार आहे. त्याचं जे सत्य आहे ते त्याने पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. कारण इथं असं म्हटलेलं आहे, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले. अर्थात ह्या ठिकाणी पर्वत किंबहुना डोंगर वगैरे वगैरे ह्याचा उल्लेख आपल्या जीवनामध्ये, आपल्या भाषेमध्ये पुष्कळ येतो, की आमचे पूर्वज किंवा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती, आपले वडील हे हिमालयासारखे होते किंबहुना एखाद्या पर्वतासारखे होते, मजबूत विचारांचे, सत्याला धरून राहणारे. त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट आणि त्रास आणि दुःख जरी आलं तरी मात्र सत्याच्याच ध्येयानुसार चालणारी माणसं त्या काळात होती. कदाचित आपल्या कुटुंबात होती. आणि अशा माणसांना असं म्हणतात की हिमालयासारखा मजबूत, धीरोदत्त आणि आपल्या जीवनामध्ये सत्यच आणि फक्त सत्य समोर ठेवणारा, अशी व्यक्ती, पर्वतासारखी व्यक्ती. आता मात्र ह्या ठिकाणी शब्द असं वापरलेला आहे की अशा तत्वांना, अशा विचारांना सागरतळी बुडून टाकलेला आहे, काढून टाकलेला आहे. आजकालच्या ह्या समाजाने काय हा व्यवहार चालतो, कशा प्रकारचे आपल्याकडे लोक आजकाल आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी किंबहुना पैशांच्यासाठी हजारो आणि लाखो लोकांना मृत्यू जरी आला तरी चालेल, त्यांना मारून टाकता आलं तरी चालेल, आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे किमया आजकालच्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. मग ती लढाई असो का मग ती आपल्याच शेजाऱ्या पाजारांच्या मध्ये आणि व्यवहारांच्या मध्ये होणारी जी लढाई असो, शेवटी ती सत्याला बुडवून टाकणारी अशीच ती आहे. आणि म्हणून ती परिस्थिती ह्या ठिकाणी हा स्तोत्रकार वर्णन करतो. यास्तव पृथ्वी उलतीपालती झाली. म्हणजे हा समाज, समाजातील लोक पर्वत कोसळून गेले,
जे खरे आपण म्हणत होतो एकेकाळी की सत्याचे महामेरू किंवा सत्याला पुढे नेणारे असे मजबूत लोक ह्या जगामधले, ते सगळ्यांना ह्या असत्याने, ह्या जमावाने पूर्णपणे काढून टाकलं, त्यांनी लोटून दिलेलं आहे. तिसरं वचन मात्र आपल्यासाठी अजून एक मार्गदर्शकपर आहे. ह्या ठिकाणी हा स्तोत्रकार म्हणतो, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळणाने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. त्याच्या लाटा गरजून उसळल्या म्हणजे काय? गर्जना, लाटांच्या गर्जना ह्या आपल्याला समुद्रामध्ये आढळतात. सागर आणि समुद्र, तुम्हाला माहीत आहे पवित्र शास्त्रामध्ये हा समुद्र जो आहे, अफाट असा जो समुद्र आहे, त्याचा उल्लेख लोकसमुदायांच्या बाबतीत आणि संदर्भामध्ये केलेला आहे की हा जो समाज आणि हा असंख्य असा समाज, ह्या जगामध्ये जे लोक आहेत ते समुद्रासारखे आहेत, अफाट आहेत. आणि मग जर तो अर्थ पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहेच, तर मग ह्याचा अर्थ असा, त्याच्या लाटा गरजून उसळल्या. म्हणजे हा जमाव अशा प्रकारच्या गर्जना करून उसळतो की ज्या गोष्टींना काही अर्थ नाही, ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं टिकणाऱ्या नाहीत, अनंतकालिक नाहीत, उलट ज्या स्वार्थाच्या आहेत, ज्या आपमतलबी आहेत, ज्या खोट्या आहेत, इतकंच केवळ नव्हे, परंतु ज्या सत्याच्या अतिविरुद्ध आहेत, अनितिमान आहेत, अशा ज्या लाटा आहेत, असे जे शब्द आहेत, असे जे विचार आहेत, त्यासाठी गर्जना करणारी मंडळी ह्या जगामध्ये कितीतरी आहेत. आपल्याला खुलेआम आता स्पष्टपणे दिसतं, ऐकायला मिळतं. आपण वर्तमानपत्रांच्या मध्ये आणि टी व्हीमध्ये ते सगळं आता पाहू शकता की काय आज ह्या जगामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गर्जना कशाच्या? म्हणजे आवाज कशाचा? तर असत्यपणाचा. ज्या ठिकाणी खोटे नाटेपणा अगदी खुलेआम चालतो, त्यांचा आवाज चालतो किंवा चालत होता आतापर्यंत. पुढे असं म्हटलेलं आहे, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. मग काही लोक नक्कीच समाजामधले जे खऱ्या अर्थानं पर्वतासारखे होते सत्यासाठी, कदाचित ते विलय पावले, ते गेले, ते आता आपल्यासमोर नाहीत, ते आदर्श लोक नाहीत, ते आदर्श आई वडील नाहीत, ते विश्वासणारे तारलेले लोक आज आपल्यासमोर नाही. पण तरी पुढे त्याने असं वाक्य वापरलेलं आहे, तरी मात्र आम्ही भिणार नाही. मग नंतरचं वचन असं आहे की अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. जर ते दोन वाक्य जुळले, तरी आम्ही भिणार नाही, कारण अशी एक नदी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी अफाट अथांग असा लोकांचा जमाव आणि समुद्र आहे की जो असत्यासाठी गर्जना करणार आहे, भांडणार आहे, आवाज करणार आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या उलट असा शब्द आलेला आहे, मात्र भिवू नका, कारण एक नदी अशी आहे, तिचा कदाचित फारसा आवाज आपल्याला ऐकायला मिळत नसेल, परंतु ही नदी आणि तिचे प्रवाह सरळ शुद्ध देवाच्या नगराला, स्वर्गासंगती, अनंत कालासंगती जुळलेल्या आहेत. ही नदी फक्त आवाज करत नाही, ही नदी अनंत सार्वकालिक जीवन देणारी आहे, ही पवित्र आहे, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करणारी आहे. की जी ह्या जगाला ताप देणारी जी गर्जन आहे ती नाही, उलट आनंद देणारी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोण आहेत ते. ह्या ठिकाणी ते जे सार्वकालिक जीवन देणारे, जिवंत पाण्याची नदी, जिवंत पाण्याचे झरे ज्याच्यामधून निघतायत, ती नदी, ते पाणी म्हणजे आपल्या सगळ्यांना आता त्याचा अर्थ कळलेला आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त. की ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची आशा नाही, शुकशुकाट आहे, अशा ठिकाणी ही एक नदी आहे
कितीही महान अफाट असा समुद्र असेल, जमाव असेल, पूर्ण अनितीने आणि लबाडीने भरलेला आहे, ओथंबून त्या ठिकाणी तो गर्जना करतो आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला आणि मला एका जिवंत पाण्याच्या झऱ्याची नदी, त्याची गरज आहे. या ठिकाणी स्तोत्रकार म्हणतो की ती नदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं ह्या जगात आली. जरी हा जमाव आणि हे लोक, आजूबाजूची हे जग अशा विचित्र प्रकारांनी भरलेलं आहे आणि वाढत आहे, भीतीदायक ते आहे, पण मात्र ही नदी जी आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, हा तुम्हाला आणि मला आनंद देणारं पाणी आहे, जिवंत ते पाणी आहे. आणि म्हणून ह्या नदीकडे आपल्यामध्ये आशा मिळू शकते. ह्या नदीपासून आपल्याला, ह्या पाण्यातून आपल्याला खरं जीवन मिळतं, असं हा स्तोत्रकार सांगतो आहे. आणि म्हणून आम्ही भिणार नाही. जरी ह्या जगामध्ये अशी महाभयंकर परिस्थिती आणि भयावह परिस्थिती वाढतच आहेत रोज आणि रोज, पण भिवू नका, कारण जे पाणी तुमच्याकडे आहे ते सार्वकालिक जीवनाचं पाणी आहे. ते तुम्हाला मात्र आनंदच देईल. 5वं वचन मात्र अजूनही आशादायी आपल्या सगळ्यांच्यासाठी त्याने दिलेलं आहे. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळायचे नाहीत. प्रभात होताच देव त्याचे सहाय्य करेल. त्याचं कारण असं, ही जी नदी आहे, हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, हा ढळायचा नाही. हा ह्याच्यावर कितीही लाटा आल्या, त्या वधस्तंभावरती महाभयंकर लाट आली, त्याला मरण सोसावं लागलं, तरी मात्र तो जिवंत आहे. आजही तो जिवंत आहे. तो ढळला नाही, तो ढळायचा नाही, आणि तो तुमच्या आणि माझ्या ठाई जिवंत आहे, असं ह्या ठिकाणी ह्या अर्थामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि मग ह्या 5व्या वचनातले दुसरा भाग तर अजूनही आशेचा आहे, आशेने भरलेला आहे, भीतीनं नाही. तो असं म्हणतो, प्रभात होताच देव त्याचे सहाय्य करेल. हा एकदम एक शब्द आलेला प्रभातीचा, सकाळचा. सकाळ होणार, प्रभात होणार म्हणजे काय? म्हणजे याच्या अगोदरची जी परिस्थिती आहे, जरी तिथं रात्र हा शब्द आलेला नाही, त्या सगळ्या परिस्थितीला रात्र आणि काळोख असं संबोधलेलं आहे, असं आपल्याला दिसतं. जरी तो शब्द आला नाही, परंतु उदाहरणार्थ सर्व पृथ्वी उलती फालती, संकट आले, सत्य बुडालं, असत्याच्या गर्जना उसळल्यात, आणि जी महत्त्वाचे जे लोक होते कदाचित ते सुद्धा त्यामध्ये गेले, आपण गमावून बसलो. पण ही सगळी जी रात्र आहे, हा जो काळोख आहे, हा संपणार आहे. प्रभात येणार आहे, सकाळ होणार आहे. तो सकाळचा सूर्य तुमची आणि माझी आशा आहे, असं त्याने सांगितलेलं आहे. प्रभात होताच देव त्यांचे सहाय्य करेल. म्हणजे याचा अर्थ असा की जरी ही परिस्थिती इतकी काळोखाची आणि रात्रीची दिसते, जर आपण हे सामाजिक आणि जगिक परिस्थितीपासून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर आलो, कौटुंबिक जीवनामध्ये जर आलो, तरी त्याचा अर्थ हा आशीर्वादाचाच आहे, आशेचाच आहे. कारण ज्यावेळेस आपण अत्यंत संकटातून जातो, दुःखातून जातो, कदाचित मुलं बाळ बरोबर शिकलेले नाहीत, आर्थिक परिस्थिती कोणत्याच प्रकारची आशा नाही, कदाचित शारीरिक आरोग्य हे आता कमकुवत होत आहे, कोणत्याच प्रकारे तुम्हाला आणि मला मार्ग सुचत नाही जीवनामध्ये, हा काळोखाचा प्रकार आहे. हा वैयक्तिक जीवनातील काळोख. आणि पुष्कळ जण आपल्या जीवनामध्ये रोज अशा ह्या काळोखातून प्रवास करत आहोत. मंडळी, विश्वासणाऱ्यांच्यासाठी फार मोठी आशा आहे. इथं सांगितलेलं आहे की प्रभात, सकाळ होणार आहे, ती शुभ सकाळ असणार आहे, शुभ प्रभात असणार आहे आपल्यासाठी. त्याचं कारण असं की तो देव तुमचं आणि माझं सहाय्य करेल. मंडळी, आज आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आध्यात्मिक असो, मानसिक असो की शारीरिक असो, जर काळोख चालू असेल, काळोखामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपल्याला काहीच दिसत नाही एखाद्या खोलीमध्ये, त्यावेळेस घाबरतो. आपल्याला माहीत नसतं की काय आहे पुढे, दिसत नाही, पडण्याची भीती वाटते. इतकंच केवळ नव्हे,
परंतु त्या ठिकाणी आशाहीन आपण त्या काळोखात अगदी चाचपटत असतो, कारण माहीत नाही. मंडळी, हा जो काळोख आहे ना, हा साधा नाही आहे. हा सहजासहजी आपल्याला त्याच्यातून जाता येत नाही. परंतु एका गोष्टीने आपण ह्या त्रासातून, दुःखातून, म्हणजे रात्रीतून किंवा काळोखातून, जीवनाच्या काळोखातून आपण जाऊ शकतो, आशेने. कारण प्रभात होताच त्या ठिकाणी आशेचा हात तुमच्या समोर येईल. आणि तो हात कोणाचा आहे? जो आमचा आश्रय आहे, जो आमचे सामर्थ्य आहे, त्याचा तो हात आहे. आणि म्हणून जर आज आपण वैयक्तिक रीतीनं तुमच्यापैकी कोणीही अशा काळोखाच्या परिस्थितीतून, दुःखाच्या परिस्थितीतून, निराशेच्या परिस्थितीतून जात असाल, आशाहीनता अशी वाटत असेल, तर धीर धरा, आशा ठेवा, कारण सकाळ होणारच आहे लवकरच. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्यामधून आपण वाट पहा. सकाळ होणार आहे. वाट पाहणं पवित्र शास्त्रामध्ये हे प्रार्थनेशी जोडलेलं आहे. वाट पहा आणि प्रार्थना करा. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जातात. थोडक्यात म्हणजे जर अशा काळोखातून, कठीण परिस्थितीतून तुम्ही जर जात असाल, तर वाट पहा, प्रार्थना करा. प्रार्थना करीत तुम्ही त्याची वाट पहा. माझी खात्री आहे की ज्यावेळेस ती सकाळ येईल, ज्यावेळेस त्याचा हात तुम्हाला वर उचलून त्या उजेडात आणेल, ते आपलं खरं जीवन आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करू की देवा, मला वाट पाहत प्रार्थना करायला शक्ती दे. माझी खात्री आहे की ती पहाट लवकरच येईल. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो ह्या वचनांच्या बद्दल. तुझे आभार मानतो, जे फार मोठं वचन, विशेष रीतीनं आशेचं वचन आम्हा सगळ्यांना तू दिलेलं आहेस. प्रिय प्रभू, मनुष्य जात या नातं आम्ही फार मोठ्या काळोखातून, दुःखातून, त्रासातून, आजारातून जात असलो, परंतु शेवटी तुझा हात समोर येणारच आहे. आणि म्हणून ती जी आशा तू आम्हास दिलीस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.